नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहे हिंगणीगाडा या गावात, पुणे जिल्ह्यातील. या गावात सोमनाथ दादा खराडे यांनी DCS सीड्स कंपनीची रहेला ही मिरची लावली आहे G4 सेगमेंटमध्ये. तर ह्या मिरचीचा प्लॉट बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी ग्रोवर्स की जेणेकरून मिरचीचं बऱ्यापैकी रोप तयार करून विकतात, ते या मिरचीचा प्लॉट बघण्यासाठी आलेला आहे. तरी ते हे प्लॉट बघून त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. शेतकरी पण आले. नमस्कार. नमस्ते बोला. कशी वाटली काका तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. आणि त्यांना चर्चा झाली तर त्यांनी असं सांगितलं की जून महिन्यामध्ये ही मिरची लावलेली. आता जून महिन्यापासून आज फेब्रुवारी महिना आहे, जवळजवळ 8.5 महिने झालं ही मिरचीची लागण झालेली. तरी पण आज सध्या जर प्रत्येक झाडाचं कॅल्क्युलेशन केलं, आपण इथं व्हिडिओ आणि फोटो पाहू शकता, तर जवळजवळ 1 ते 2 किलो प्रत्येक तोड्याला उतार निघतोय असं त्यांनी पण सांगितलं. आणि सांगायची आवश्यकता नाही की या ठिकाणी आपल्याला दिसतंय प्रत्यक्षात. जर व्हरायटी जर शेतकऱ्यांना मिळाली आणि ती पण G4 सेगमेंटमध्ये पण एवढं ॲव्हरेज देणारी व्हरायटी आणि कुठल्याही प्रकारचा रोग नाही, केवळ फक्त ह्या प्लॉटला बुरीचा प्रादुर्भाव थोडासा आहे. बुरीचा प्रादुर्भाव, त्याला बरेचसे क्लायमॅटिक डिसऑर्डर्स आहेत, किंवा पाण्याचं कमी जास्तपणा, किंवा स्प्रे जर हुकला तर ते येऊ शकतं. पण एवढं सगळं असताना ह्या सर्व प्लॉटवरती कमीत कमी मिरची उत्पादक शेतकरी आमच्याकडे सगळे हे आहेत. कुठल्याही कडाकोपऱ्यामध्ये ह्या 4,500 झाडामध्ये एकही झाड आम्हाला अजून व्हायरसचं दिसलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, G4 सेगमेंट आहे, अतिशय तिखट वाण आहे. आणि एवढं जर ॲव्हरेज, आणि महिन्यातली सरासरी किती तोडे करता तुम्ही? साधारण 3 तोडे, 1 ते 1.5 किलो पर्यंत उतार प्रत्येक झाडाला तुम्हाला एका वेळेस तोड्याला मिळतोय. म्हणजे ही काय म्हणजे चेष्टेची गोष्ट नाहीये. आणि प्रत्यक्षात आपण स्वतः बघू शकतो, पाहतो. आणि तुमचा पण अनुभव आहे. स्वतः तुम्ही शेतकरी असून सुद्धा प्रत्येक झाडाला आज भुरी पडली तरी 1-1 किलो माल, कमीत कमी 1-1 किलो माल प्रत्येक झाडावरती आज उभा आहे. अशी जर व्हरायटी लागली तर जरी मार्केटचे रेट 30 रुपये 40 रुपये असतील तरी फार मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळून शेतकऱ्यांचं एक सगळ्या प्रकारे चांगलं दैनंदिन लाईफ चांगल्यापैकी होईल. आणि तरकारी क्षेत्रात अशी जर व्हरायटी सगळ्यांना मिळाली मिरचीमध्ये तर 100%च चांगल्यापैकी उत्पादन मिळून, कमी रेटमध्ये पण मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळून 100% शेतकरी यशस्वी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाळा असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा व्हायरस अटॅक नाही, ते पण फार पाहण्यासारखं आहे. तर थोडक्यात तुम्ही तुमचे अनुभव सांगा. तुम्ही जे शेतकरी म्हणून तुमचा अनुभव सांगा की इतर व्हरायटी आणि ह्या DCS सीडची तुम्ही जी काय रहेला केली तिचा थोडक्यात अनुभव सांगा तुमचा. साधारण ही मिरची मी 8 महिन्यापूर्वी लागण केलेली, जूनमधली. 8-8.5 महिने झालेले आहेत आत्ता. तर सुरुवातीपासून उत्पन्न भरपूर निघलेले. मार्केट रेटला, रेग्युलर रेट बाकीच्या मिरच्यांपेक्षा 5 ते 10 रुपये नक्कीच रेट जास्त मिळतो. आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली, माल भरपूर आहे. अजून तुम्हाला किती अंदाजे उत्पादनाची अपेक्षा आहे, किंवा तुम्हाला किती दिवस चालू शकता असं तुम्हाला वाटतं? साधारणतः आता पाहिल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 महिन्याच्या पुढेच चालू शकतो. नक्कीच. प्लॉटला किती कालावधी झाला? आता 8 ते 9 महिने झाले, 8.5 महिने झालेले आहेत मिरची लावल्यापासून. म्हणजे सरासरी तुमचं उत्पादन 6.5 महिने झालं तोडून चालू. चालू. मिरची लावल्यापासून कितव्या दिवशी चालू झाली? मिरची लावल्यापासून बी लावलं होतं, 2.5 महिने घेतले होते चालू. 2.5 महिने चालू झाली. हो. आतापर्यंत किती माल निघाला? मालचं तसं कॅल्क्युलेशन नाही, एक सर्वसाधारण 15-20 टनाच्या पुढे. हा प्लसच आहे, 15 टनाच्या प्लस जास्त आहे. सरासरी 20 टनाच्या प्लस असू शकतो. 20 टोटल क्षेत्र किती आहे आपलं सगळं? पाऊण एकर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये 4,000 झाड आहेत. 4,000 पावणे 4,000 झाड. हा 4,000 आहे. 4,000 रोपांमध्ये 20 टनाच्या वरती हा माल गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे ह्या मिरचीला किपिंग क्वालिटी आहे आणि फर्मनेस आहे. हा फार मुद्द्याचा विषय मिरचीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं हा. आहे. टिकवण क्षमता पण आहे. सुरुवातीपासून हो, आणि चांगली. शेवटपर्यंत तिचा कलर हा एक सारखाच आहे. आणि रेड मध्ये पण चांगलं कलर आहे त्याला. तुम्ही लाल मध्ये तर एकदम हायली पंजन्सी, त्याच्यामुळे ती म्हणजे ग्रीनरी मध्ये सुद्धा एकदम चांगली तिखट असल्यामुळे लाल मध्ये तर उत्पादन मिळणार आहे तुम्हाला. तिखट बनवायला ह्याला घेऊन एक नंबर. हे सगळ्याच मिरची गोष्टी. तिखटला जास्तच आहे तिखट म्हणून. तोडून पहा किती.